हे स्ट्रीट लाईट जे आहेत, स्ट्रीट लाईटसुद्धा प्रोडक्शन करतो आहे, आपल्याच ब्रँडनं आहे. मग 18 वॅटपासून 400 वॅटपर्यंत आपण त्याचं मॅन्युफॅक्चरिंग करतो आहे. LED बल्ब असतील, LED बल्ब पण आपण आपल्याच ब्रँडनं तयार करतो आहे. मग पॅनल लाईट्स असतील, पूर्ण त्याचं लाईट्समध्ये जे आहे सोलार लाईट्स असतील, हे आपण सगळं प्रोडक्शन करतो आहे. आणि हे गव्हर्नमेंट सप्लाय आपण करतो. गव्हर्नमेंट ग्रामपंचायत असतील, नगर परिषद असतील, नगर निगम असतील, हे सगळ्या यांना आपण ते प्रोव्हाइड करतो. बीड जिल्ह्याच्या पाडळसिंगी या गावचे भूमिपुत्र व यशस्वी युवा उद्योजक दीपक धर्मे यांचा जीवन प्रवास हा खूपच लक्षवेधी असा आहे. मोठ्या हालाकीमधून ते शिकलेले आहेत व यशस्वी झालेले आहेत. बीड शहरामध्ये दीप एंटरप्राइजेसच्या माध्यमातून त्यांनी चांगले यश मिळवलेले आहे. या यशामध्ये त्यांच्या आईवडिलांचे जसे योगदान आहे तसेच त्यांच्या सौभाग्यवतींचाही मोठा वाटा आहे. त्यांची खंबीर साथ त्यांना मिळते आहे. दीपक धर्मे यांचे आईवडील म्हणजे शेतकरी कुटुंब. वडील पानटपरी चालवायचे, त्याचबरोबर आम्ही देखील त्यावेळी वेगवेगळी कामे करायचो असे दीपक धर्मे सांगतात. आईवडिलांच्या मार्गदर्शनामुळे आम्ही यशस्वी झालो असे ते सांगतात. म्हणून अशा या यशस्वी युवा उद्योजकाच्या या उल्लेखनीय जीवन प्रवासावर प्रकाश टाकण्याकरिता त्यांच्याशी आमचे मुलाखतकार संतोष रोकडे यांनी साधलेला हा विशेष संवाद पहा आपल्या न्यूज1 महाराष्ट्र वाहिनीवर. मध्ये दीपक या शब्दाचा जर आपण अर्थ काढला, उकल काढली, तर दीपक म्हणजे काय की जो खऱ्या अर्थानं प्रकाश देतो. जिथं अंधार आहे तिथं दीपक लागतो. बऱ्याच वेळेला कधी कधी काय होतं की आयुष्यामध्ये अंधार असतो, पण जेव्हा तुम्हाला कळतं की अरे मीच दीपक आहे, तर माझा अंधार दुसरं कोणी दूर करणार नाही, तर तो मीच आहे. कारण मी कोण आहे हे जेव्हा मी ओळखतो तेव्हा माझ्या प्रवासाला सुरुवात होते. मला असं वाटतं की आज या ठिकाणी ज्या व्यक्तीची यशोगाथा मी मांडत आहे, त्या व्यक्तीची जी काही जीवनगाथा आहे, जो प्रवास आहे, तो खरंच अगदी थक्क करणारा आहे. अगदी बघा, प्रकाशाच्या सावलीखाली दीपकाची वाढ झाली, नाही का. मुळामध्ये काय असतं की दीपकाचा रोल वेगळा आहे आणि सूर्याच्या प्रकाशाचा रोल वेगळा आहे. तो दिवसा असतो, हा रात्री असतो. परंतु इथं वास्तव जीवनामध्ये धर्मे जे कुटुंबीय आहे, पाडळसिंगीचं प्रकाश धर्मे, एक शेतमजूर, एक शेतकरी माणूस, कष्टकरी माणूस, आणि यांच्या पोटी दीपक नावाचं रत्न आलं. आणि पाहता पाहता या ठिकाणी की काहीतरी करावं लागेल या जिद्दीने आतापर्यंत प्रवास पूर्ण केला. आज एक यशस्वी युवा उद्योजक म्हणून त्यांची ओळख आहे. दीपकजी, मुलाखतनामा या कार्यक्रमात तुमचं स्वागत. आज तुमची यशोगाथा मांडतोय, नाही का. मला असं वाटतं की लोकांनी आपल्याला शोधत आलं पाहिजे खरं तर, कारण आपण काय करतो याची खबर बाहेर गेलेली असते. एक विचारावं वाटतं की उद्योगात येण्या अगोदरचे दीपक कसे होते, कारण आजचं सगळ्यांना माहीत आहे, परंतु जो भूतकाळ आहे तोही आपण ऐकून घेतला पाहिजे. पाडळसिंगी या गावात जे बालपण गेलं ते कसं होतं, नेमकं काय नेमक्या आठवणी ते सांगा. पाडळसिंगी गावामध्ये माझं इयत्ता 10वी पर्यंत शिक्षण झालं. त्यानंतर मी गडी या ठिकाणी 12वी पर्यंत शिक्षण घेतलं. आणि त्यानंतर म्हणजे जेमतेम जे काही शिक्षण आहे ते वडिलांनी खूप खस्ताकाल घेऊन, खूप मजुरी करून, शेतातले कामं करून, आमची पानटपरी होती तिथले हे करून हे सगळं आम्हाला शिकवलं. मी असेल, माझ्या छोटा भाऊ असेल, बहीण असेल, आम्हा तिघांनाही चांगले, असं कुठेही काही कमी पडू दिलं नाही. स्वतः ते एक वेळ म्हणजे काही गोष्टी त्यांनी कमी आयुष्यात केल्या, पण आम्हाला कधी काही कमी पडू दिलं नाही. अशा पद्धतीने आम्हाला शिकवलं. आईवडिलांचा स्वभाव असतो की आपल्याला कमी पडू द्या, पण लेकरांना काही कमी नाही पडलं पाहिजे. लहानपणी आपण सगळंच बघायला असतो, नाही का, सगळं समजतं सुद्धा. वडील प्रकाशरावांनी जे कष्ट घेतले, नाही का, ते कसे होते नेमके, आणि त्या कष्टातनं किंवा त्यांचा जो स्वभाव आहे त्यांच्याकडे पाहून नेमकं काय शिकता आलं. शिकता म्हणजे आले की ते एकदम स्ट्रिक्ट होते आमच्याबद्दल, आमच्या शिक्षणाबद्दल. म्हणजे त्यांनी कुठलाही कॉम्प्रोमाइज आमच्या शिक्षणाबद्दल घेतलं नाही. मग काही असेल, मग त्यांनी त्यांच्या
मग रात्रीचं आम्ही त्यांना पाहिलं, रात्रीचं शेतात पाणी देणं हे सगळं आम्ही त्यांना पाहिलं, सगळे आणि आम्ही त्यांचं म्हणजे एक त्यांची मेहनत बघून, त्यांचं हे बघून आम्ही कुठेही म्हणजे त्यांच्या विश्वासाला तडा न देण्याचं काम आजपर्यंत करत आलेलो आहोत. रात्र आणि दिवस दोन्ही एक करून लढलेले तुमचे वडील, नाही बरोबर का? बरोबर अगदी छोटस ते पान स्टॉल असेल, शेती असेल, बरोबर. आणि हे सगळं करत असताना जे दुःख वाटायला आलं हे लेकरांना कधी सांगितलं नाही का? कधीच नाही, कधीच मला नाही. दीपक विचारावं असं वाटतं की तशाही परिस्थितीमध्ये तुमचं आणि तुमच्या भावंडांना जे आयुष्य होतं बालपणीचं ते कसं होतं नेमकं? म्हणजे आज पैसा येतो, एअर कंडिशन येतं, परंतु ती जी कंडिशन होती विदाउट एअर कंडिशन ती कशी होती नेमकी? ते त्या वेळेचे दिवसच वेगळे होते खूप. म्हणजे त्यावेळी सगळ्या गोष्टी म्हणजे भले ते वेळेत मिळत नसो, पण ते आल्यानंतर जो आनंद होता तो आज नाहीये. असं म्हणजे खूप गोष्टी आहेत ज्या त्यावेळी जे जीवन होतं, त्यावेळीचे जे आठवणी आहेत ते आजही आमच्या सोबत कायम आहेत. तुम्हाला एकूण किती भावंड आहेत? मला आणखी एक भावना आहे, छोटा आणि एक मोठी बहीण. कसं होतं नेमकं आयुष्यात? तुमच्यातली भांडणं असतील लुटूपुटीचे, हो. परत तुमच्यातली काही शेअरिंग असेल, एकमेकांची काळजी असेल, कसं नेमकं होतं? मोठी बहीण खूप काळजी घ्यायची. छोटा भाऊ जो आहे तो त्याचं पण चांगलं शिक्षण झालं, इंजिनिअरिंग झालेलं आहे त्याचं. तो पण आता शारदा एंटरप्राइजेस नावाचं फर्म चालवतोय आणि चांगला तो पण, त्याचे पण खूप सारे कस्टमर्स आहेत. आता आहे, पण लहानपणी कसं होतं? लहानपणी खूप म्हणजे असं म्हणजे प्रेमाचे भांडण, एकमेकांसाठी एक असं भांडणं वगैरे व्हायची, प्रेमाचे भांडण व्हायचे, पण तेवढ्याच आपुलकीनं प्रेमही करायचं नंतर. आणि म्हणजे खूप जिव्हाळ्याचे विषय असायचे. ज्या वेळेला आपण भूतकाळ डोकावून बघतो नाही का, तर मला असं वाटतं की माणूस खरंच रमतो. तुम्ही आता जो उल्लेख केला की खरंच ते दिवस बरे होते. हो बरे होते. तर म्हणजे अगदी काय काय खेळायचं, सण उत्सव जे असतील ते सांगणार. सण उत्सवला सगळं आता घर आमचं जेमतेम 2 रूमचं होतं गावी, आजही आहे गावाकडे घर, तेच घर आहे. आणि म्हणजे ते घर म्हणजे असं आता 6-7 रूमचं आहे, पण कोण कुठं हे करते, पण ते जे आपुलकी होती त्या टायमिंगला, सणावाराला जो उत्सव असायचा, घरी एक आनंद असायचा. सगळ्या गोष्टी म्हणजे इव्हन माझ्याच ह्याच्यात नाही, आता खूप दुरावले गेलेत लोक ते ह्याच्यामुळे, म्हणजे आता तंत्रज्ञान, ह्या गोष्टी सगळ्या मोबाईलमुळे, ह्याच्यामुळे. पण ते त्यावेळेचं जे जीवन होतं, आम्ही एकत्र कुटुंब सगळं आजही आहोत आणि त्यावेळी पण आम्ही हे करत. मानवाच्या ज्ञानामुळे तंत्रज्ञान विकसित झालं, पण बरोबर. असं वाटतं की कधी कधी की ते अज्ञान बरं होतं. बरोबर. नाही का? हो. कारण कुठलाच लोभ नव्हता, फार कमवायची ही शर्यत नव्हती. हो. तर काय होतं नेमकं की माणसं जवळ आली पाहिजेत, माणसं बसली पाहिजेत, सहज माणसं म्हणायची घटकाभर बस, बरोबर. आपण गप्पा मारू, हो. नाही का? तर हे जे होतं ते आज नाही खरं तर. नाही. पण एक विचार असं वाटतं की याच्याही पलीकडे जाऊन अगदी तुमचे मित्र असतील नाही का, पाडळसिंगी गावचे मित्र असतील, मित्रातले तुम्ही कसे होतात नेमके? खेळ, ही जी मौज मजा जी असते ना ती कशी होती नेमकी? मौज मजा म्हणजे खूप आम्ही मित्र पण खूप सारे एकत्रित होतो, पण माझ्याबद्दल माझे मित्र जास्त मला सांगू शकतील, मी स्वतः सांगणं हे थोडंसं. पण ते जो आम्ही मित्र होतो ते एकदम जिव्हाळ्याचे आमचे विषय असायचे, म्हणजे मित्र मदत करायचे. आता खूप साऱ्या गोष्टी आहेत, म्हणजे कधी कधी आता परिस्थिती हालाकीची असल्यामुळे मित्र कधी पैसे उसने पासणे असो किंवा मदत, एखादी फीस भरणं असो, हे सगळ्या गोष्टी मित्रांनी केलेल्या आहेत माझ्याबरोबर. मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा मित्र असला पाहिजे नाही का? असला पाहिजे, एक तरी मित्र पाहिजे. आणि तुम्हाला तर भरपूर आहेत खरं. नाही आहे का? मला असं वाटतं की मित्र ज्याच्याकडे असतात दीपकराव, ती व्यक्ती जगातली सगळ्यात श्रीमंत व्यक्ती असते. अगदी विचारावं असं वाटतं की अशा या परिस्थितीमध्ये मग फक्त अभ्यास करत होता का आई वडिलांना मग काही काम करू लागायचं, म्हणजे रानात जाणं? हो, मी शेतीमध्ये सुद्धा काम केलेलं आहे. मी इव्हन कापसाच्या गाडी तोडवण्यासाठी सुद्धा गेलेलो आहे. मी दिवाळीमध्ये, आता आमचं पानटपरीचं स्टॉल असल्यामुळे दिवाळीमध्ये फटाका स्टॉल लावणे, हे म्हणजे मी त्यावेळी खूप असं सिजनेबल पण काम केलेले आहेत, जेणेकरून म्हणजे सुट्ट्यामध्ये आल्यानंतर वडिलांना कुठला तरी पैशाचा हातभार होईल, कुठला तरी म्हणजे माझे पैसे मला तरी माझ्या ह्याच्यात उपयोगी येतील, वडिलांना मागता, ह्या पद्धतीने मी काम केलेले आहे. सुरुवात करूया या ठिकाणी आज प्रत्येक गोष्टीपासून, कारण कुठलीच गोष्ट अशी नाही की ज्यावर आपल्याला फोकस टाकायचं नाही. प्रत्येक गोष्ट आज आपल्याला विचारात घ्यायची आहे. मला दीपकजी विचारावंसं वाटतं की
तुमच्या कुटुंबामध्ये जे तुमचे भावंड असतील किंवा आई असेल, वडील असतील, खरं तर मी म्हणेल की आपण भाग्यवान असतो की आपल्याला चांगली माणसं भेटतात, नाही का. पहिल्या टप्प्याला आई वडील असतात आणि दुसऱ्या टप्प्याला पत्नी असते. आणि मला असं वाटतं दीपकजी, तुम्ही दोन्ही बाजूने नशीबवान आहात की आई वडील भावंड चांगली भेटली आणि त्याचबरोबर तुमच्या ज्या विद्यमान धर्मपत्नी आहेत की ज्यांच्यामुळे तुम्हाला तुमचा उद्योग समूह उभारता आला, संसारही चांगला करता आला, म्हणून या दोघांना क्रेडिट जातं. आणि आज या सगळ्यांचं जे काही योगदान आहे तेही आपल्याला घ्यायचं आहे, कारण त्यांच्या भूमिका मांडल्याशिवाय तुमची भूमिका उठून दिसणार नाही. एक विचार असं वाटतं की आज जे उद्योजक आहात की उद्योगाच्या अगोदरची पार्श्वभूमी आपल्याला घ्यायची आहेच, परंतु उद्योगात जेव्हा आलात किंवा तुमचं जे लग्न झालं, तुमच्या जे सौभाग्यवती आहेत, एक उद्योजक म्हणून त्यांनी आजवर तुम्हाला जो सपोर्ट केलाय तो आम्हाला ऐकायचा. बरोबर बोलला तुम्ही. आई वडील तर असतातच. आई वडील झालं, भाऊ झाला, आपलं कुटुंब झालं, हे आपल्या बरोबर कायम असतात. पण लग्न झाल्यानंतर आपला पार्टनर कशी आपली सोबत निभावतो हे पण खूप महत्वाचं असतं. तर माझ्या म्हणजे जीवनसाथीनं काय म्हणजे आजपर्यंत खूप चांगल्या पद्धतीनं सपोर्ट केलेला आहे प्रत्येक गोष्टीचा. प्रत्येक म्हणजे मग इव्हन काही असेल, व्यवसायामध्ये काही चढ उतार असतील, चढ उतारामध्ये सोबत ती कायम राहिलेली आहे आणि खूप चांगल्या पद्धतीनं पाठीमागे उभी आहे, आज पण आहे. ताईंचं नाव काय? तिचं भावना नाव आहे. मला असं वाटतं की भावना ताईंना तुमच्या भावना समजत नाही का. बरोबर. आणि ज्या वेळेला भावना समजतात त्याच वेळेला खऱ्या अर्थानं संसार हा सुखाचा होतो. बरोबर. ज्या वेळेला लग्न झालं होतं त्यावेळेची उद्योगाची परिस्थिती खूप स्ट्रॉंग होती का, काय परिस्थिती होती? त्यावेळी सुद्धा असं म्हणजे प्रवास चालू होता, आजही आहे. पण त्यावेळी म्हणजे बऱ्यापैकी आपण व्यवसायामध्ये वेल सेटल होतो. पण काही गोष्टी असतात की ते म्हणजे काम करत असताना खूप सारे चढ उतार येतात. मग त्या चढ उतारामध्ये मग प्रोत्साहन देणं, हे देणं, मित्र कंपनी, मित्रमंडळी, कुटुंब तर सोबतच असतात, पण तिनेही चांगली साथ निभावलेली आहे. भावनाताईंनी या ठिकाणी या तुमच्या आयुष्यामध्ये येऊन तुमच्या भावना जपल्या, तुमच्या घरच्यांच्या भावना जपल्या, उद्योगाची भावना जपली, नाही का. मला असं वाटतं की ताईंचा सुद्धा तुमच्या या यशामध्ये वाटा आहे. म्हणून आम्ही ताईंनाही सल्यूट करतो की ज्यांनी तुम्हाला सपोर्ट केला. थोडं आपण जरा भूतकाळात जाऊया आता की जिथून सुरुवात झाली, नाही का. तुमचं जे धर्माचं जे कुटुंब आहे म्हणजे धर्म कुटुंब, नाही का. आणि या कुटुंबाचा आत्मा म्हणजे तुमचे वडील प्रकाशराव, नाही का. तर एक विचारायचं वाटतं की बालपणी पाडळसिंगी या गावामध्ये तुमचं त्या काळात धर्म कुटुंब, त्याची आर्थिक परिस्थिती कशी होती, नेमकी वडील काय करायचे त्या काळामध्ये, आई कशी होती, काय म्हणजे एकूण तो काळ कसा होता नेमका? आई वडील हे माझे शेतकरी आहे, शेतकरी कुटुंबातले मी आहे. वडील शेती करतात आणि एक त्याचं एक पान स्टॉलचं दुकान आजही आहे. ते दुकान पाहून शेती करतात आणि आई जी आहे ती पण शेतीमध्येच काम करते. साधारणतः त्या काळामध्ये जमीन किती होती? आम्हाला जेमतेम 2.5 एकर जमीन आहे. 2.5 एकर जमीन म्हणजे अगदी कोरडवाहू होती का पाणभरतीच होती? आम्ही ह्याच्यामध्ये आता सिजनेबल आहे, म्हणजे सीझन मध्ये पावसाळी ह्याच्यामध्ये ती भिजते आणि नंतर मग तिला पाणी वगैरे मिळेल. म्हणजे 12 महिने पाणी नव्हते. एक जे कोरडवाहूच आपण कोरडवाहू जमीन 2.5 एकर, खाणारे तोंड जास्त होते. बरोबर. लहान मोठी बहीण, लहान भाऊ आणि तुम्ही, नाही का. बरोबर. अशा वेळेला आपला कुटुंब चालवण्यासाठी जे घेतले कष्ट असतात, तुम्हाला असं वाटतं की ते शब्दात सुद्धा व्यक्त होत नाही. तर वडील प्रकाशरावाने नेमके काय कष्ट घेतले होते आज ते ऐकायचे आम्हाला. खूप सारे कष्ट, त्यांचे कष्ट आपण असं हे शब्दात आम्ही मांडू शकत नाही. मग ते आम्हाला म्हणजे एखादी त्यांची गोष्ट ते खरेदी न करता कुठले तरी एखादा मग ते आजार सुद्धा असो, मग आजाराला पैसे खर्च होतात आणि मुलांना शिक्षणाला पैसे पाठवायचे, ह्या गोष्टीपासून त्यांनी आमची काळजी घेतलेली आहे. मग ते आपण शब्दात मांडू शकत नाही. खूप मग ते आमच्याबद्दल म्हणजे शिक्षणाबद्दल खूप स्ट्रिक्ट असायचे. म्हणजे वेळेच्या वेळी आम्हाला पेमेंट म्हणजे शिक्षण घेत असताना कधी कमी पडलं नाही. मग ते वही असेल, पेन असेल, पुस्तक असेल, कधीही आम्हाला
असं कमी भासली नाही. पाडळसिंगी या गावात तुमचं जे कुटुंब आहे, आसपासची शेजारी असतील नाही का, त्यावेळेचा माहोल कसा होता नेमका? आता काय झालं की सिमेंट कॉन्क्रीटची फार मोठी मोठी घरं झाली नाही का, घरं झाली, रो हाऊस, बंगलो, पण या बंगलो मध्ये करमत नाही. बरोबर, खरं तेच होतं की गाडी आपला गाव बघा. पाडळसिंगी या गावातलं त्या काळात जे बालपण होतं, त्या ज्या आठवणी आहेत त्या कशा होत्या? म्हणजे शेजारी पाजारी कसे होते, त्या काळातलं वातावरण कसं होतं नेमकं? ते खूप वातावरण चांगलं होतं, प्रेमळ असं वातावरण, आपुलकीचे माणसं होते. म्हणजे ते घर भले मातीचे होते पण मन खूप चांगले, असे सगळ्यांचे मन मिळून मिसळून होते. म्हणजे एखादा दुःखद प्रसंग जर आला तर गाव कसं एकवटतं हे त्यावेळी, आणि आजही गावाची ती परिस्थिती आहे. पण शहरामध्ये याच्यामध्ये ते आता थोडस मोबाईल म्हणा, हे म्हणा, हे सगळ्या गोष्टीमुळे थोडस लोक दुरावत गेलेत. आज आपण सोबत बसलो तर आपण चर्चा न करता आपण मोबाईल मध्ये हे करतो, बिझी राहतो. ह्या गोष्टी त्यावेळी नव्हत्या. मातीचं घर होतं नाही का? म्हणजे फरशी होती का ते सारवायचं होतं? हे मातीचं घर होतं, आता थोडं आहे, लहानपणी मातीचं घर होतं, सारवायचं होतं. तो जो सुगंध यायचा शेणाचा नाही का, त्या मातीचा, तो अगदी दरवळायचा पूर्णपणे. तर म्हणजे वडिलांची नेमकी काय शिस्त होती? वडील कशा, म्हणजे परिस्थिती गरीब असू द्या पण वडील स्वाभिमानी, शिस्तप्रिय नाही का, तर वडिलांची नेमकी कशी शिस्त होती की जेणेकरून तशाही गरीब परिस्थितीमध्ये तुम्हाला चांगलं शिकता आलं? वडिलांची शिस्त म्हणजे त्यांनी शिक्षणाबद्दल त्यांनी खूप आम्हाला, म्हणजे त्यांचं शिक्षण झालेलं आहे, त्यांनी शिक्षण आम्हाला देत असताना कुठेही म्हणजे त्यांनी कॉम्प्रोमाइज केलं नाही शिक्षणा बाबतीत. मग ते आमच्या म्हणजे तिघ भावंडांना, बहीण भाऊ, आम्हाला कुठेही त्यांनी म्हणजे शिक्षणासाठी किंवा इव्हन आता मुलीला सुद्धा त्या काळी शिक्षणात एवढं हे देत नव्हते, ते बहिणीला पण खूप चांगलं शिकवलं त्यांनी. मग मी असेल, आता माझं MBA पास आउट आहे, छोटा भाऊ इंजिनिअरिंग पास आउट आहे. आम्हाला कुठेही कधीही त्यांनी कमी पडू दिली नाही, घरची परिस्थिती जेमतेम असताना. दीपकराव, बऱ्याच वेळा काय असतं की आज म्हणजे आपण दररोज उठतो खरं नाही का, अगदी सकाळी लवकर उठतो, पण उशिरा उठतो, पण प्रत्येक घरामध्ये सकाळी वेगळी असते. बरोबर. आता हल्ली जरा सकाळ वेगळी झाली नाही का, पण एक काळ असा होता की चुलीच्या अवतीभोवती सकाळ होती. बरोबर. तर तुमची सकाळ कशी सुरू व्हायची? सकाळ म्हणजे आम्ही म्हणजे चहाच्या एक त्या पातेल्यापासून ते सगळे एकत्रित चहा घेण्यासाठी थांबणं, हे करणं, ते म्हणजे एक वेगळेच दिवस होते ते. पाडळसिंगीमध्ये त्या काळाची आई चहा बनवायची सकाळी सकाळी. मला असं वाटतं कधी कधी त्याला पत्ती पण फार कमी असेल, दूध पण कमी असेल, पण ती मजा वेगळी होती. कशी आईने माया केली की ज्या मायेची, ज्या प्रेमाची परतफेड करणं या जन्मात शक्य नाही, ती माया सांगा. माया म्हणजे आता ते शब्दात मांडणं खूप अवघड आहे. आईची माया ही शब्दात मांडणं अवघड असतं, ते म्हणतात. पण एक ज्यावेळी सपोज वडील कुठेतरी राग व्हायचे शिक्षणाच्या बाबतीत किंवा काहीतरी आमच्या चुका झाल्या, काही झाल्या, तर ज्यावेळी आई आपुलकीनं आम्हाला जवळ घ्यायची, ती आपुलकी वेगळीच असायची. म्हणजे ते शब्दात मांडणं हे खूप अवघड आहे. म्हणजे ज्याबद्दल अगदी तुम्ही जसं वडिलांबद्दल बोला, तुमच्या वडील प्रकाशराव, तर लहानपणी जे आई असते नाही का, तर आई सगळ्यात जवळ असते. बरोबर. आणि तिची माया ही कधीच कमी होत नाही. बरोबर नाही का, अगदी जन्मापासून ते आतापर्यंत, आणि ती माऊली कधी अपेक्षा करत नाही. तर तुमची आईने कसं घडवलं, आईचं काय नेमकं योगदान आहे ते सांगा. आईचं योगदान म्हणजे न सांगता येणारं योगदान आहे. त्याला आपण असं एक माप देऊ शकत नाही की इथपर्यंत आईने योगदान दिलं म्हणजे ते अनंत आहे असं सांगू शकत नाही. मग ते वेळेवर म्हणजे प्रेम, आपुलकीने, कधी वडील खवळले तर मग त्या आपुलकीनं जवळ घेणं, सांगणं की तुमच्यासाठीच आहे. ह्या गोष्टी म्हणजे खूप साऱ्या गोष्टी आहेत, ते असं सांगता येणार नाही की ते. आईचं नाव काय तुमचं? शारदा. मी तर म्हणेल की या ठिकाणी शारदा आईला, शारदा माईला सॅल्यूट की ज्यांनी एवढं सुंदर रत्न घडवलं नाही का. आज ज्या वेळेला ही तुमची कर्तबगारी, कारण कुठलीही आई असेल की लेकराची कर्तबगारी पाहून डोळ्यामध्ये आनंद अश्रू येतात नाही का, तसं तुमच्या आईला हे आज काय वाटतं नेमकं बाहेर आल्यानंतर? आता ते आईनं आणखी कधी शेअर नाही केलं, नक्कीच मला तरी वाटते की म्हणजे त्या पद्धतीनं आम्ही आणखी प्रयत्न करतोय. लहानपणे बाबांनी आणि आईने दोघांनीही काबाड कष्ट केले आणि तुम्हाला सुख दिलं. आता वेळ तुमची आहे दीपकराव सुख देण्याची, तुमच्या भावाची.
तर आज कशा प्रकारे त्यांची काळजी घेतात ते सांगा. मी सांभाळता असं म्हणणार नाही, हो. कारण आई वडिलांना सांभाळावी इतके आपण मोठे नसतो नाही नाही, का. बरोबर बरोबर. कशी काळजी घेतात ते सांगा. आई वडिलांची काळजी घेणं खरं तर आजही त्यांचं असं एक हे आहे. आता इव्हन लॉकडाऊन मध्येच आई वडील इकडे बीड मध्ये आले होते घरी. म्हणजे त्यांचं काय आहे, ते गावीच राहतात, पण शेती आणि वडिलांचं आणखी जनरल स्टोअरचं दुकान आहे. ते त्या माहोलमध्ये रमून गेलेत. म्हणजे त्यांचे मित्र तिथे मिळतात वडिलांचे. आईंना सुद्धा इथं आल्यानंतर 2 दिवस घरी बसली तर आईचं सुद्धा, आई पण म्हणते की माझं गुडघे दुखताय, ते दुखताय. त्या म्हणजे त्या माहोलमध्ये ते रमले आहेत खूप. म्हणजे त्यांना तिथं मित्र भेटणे, त्यांचे मैत्रीण भेटणे हे. तर इथं आल्यानंतर ते कुठंतरी असं टीव्ही समोर रिमोट घेऊन त्यांना नाही बसले, ते नाही आवडत त्यांना. त्यामुळे ते आणि ते इकडे हातामध्ये रिमोट घेऊन बसणं हे त्या लोकांना जमणार नाही जमणार. कारण मोकळा श्वास, शुद्ध हवा ही सवय लागली असते. बरोबर. त्या गोष्टीमध्ये तिथं त्यांना आम्ही होईल तेवढं त्यांना त्याचं म्हणजे त्यांना असं कुठलं बर्डन नाही किंवा ते आता त्यांनी आम्हाला सांभाळलेलं आहे की त्यांचे हे आहेत, जिथं राहायचं ते राहतात, जिथं त्यांना हवं तसं. महानगरामध्ये जनरली काय होतं की जीव गुदमरतो, जी माणसं गावाकडे राहिली असं नाही, गड्या आपल्या गावाकडे. बरोबर बरोबर. तर दीपकराव, शिक्षणामध्ये तुम्ही कसे होतात, शिक्षण कसं घेतलं, कुठे घेतलं, शिक्षणाचा प्रोग्रेस कसा होता नेमका? माझं 10वी पर्यंत गावीमध्ये कृषी पंडित भाऊराव ढेकळे गावामधल्या शाळेमध्ये शिक्षण झालं. त्यानंतर मी गावात शिक्षण झालं. हो. आवडते गुरुजी कोण होते? माझे त्यावेळी आवडते गुरुजी सावंत साहेब होते. विज्ञान सावंत सर म्हणून होते. विज्ञान त्यांचा विषय होता. खूप चांगले शिक्षक मला त्यांनी. सावंत गुरुजी विज्ञान शिकवलं नाही का? बरोबर बरोबर. विचारच वाटतं की मग बाकी विषय कसे होते नेमके? म्हणजे इंग्रजी असेल, गणित असेल? हा, थोडा गणित मध्ये थोडासा मी असं जेमतेम होतो. इंग्लिश मध्ये सुद्धा असे 2 विषय जे आहेत ते थोडस हे होते, पण बाकी विषयामध्ये ठीक ठाक होतं. असं विषयातला प्रोग्रेस पाहून कधी असं वाटलं होतं का की अरे आपण फार पुढे जाणार नाही किंवा फार पुढे जाऊ असं? काय वाटतं? कधी कधी वाटत होतं, कधी डिप्रेशन यायचं की आपली परिस्थिती अशी आहे, आपण खूप नाही झालं तर मग डिप्रेशन मध्ये जायचं कधी कधी. पण कधी कधी अशा म्हणजे असं मार्गदर्शन सुद्धा लाभायचे, मित्राचे असो, गुरुजींचे असो किंवा काही उद्योजक असतील त्यांचे मार्गदर्शन लाभायचे. मग कुठेतरी परत आपल्याला ते स्पिरिट यायचं की काम करण्याचं हे होऊन जायचं. मग ते शिक्षण आयुष्याच्या या वळणावर अनेक लोक आपल्याला मार्ग दाखवलेले असतात, बरोबर, आपल्याला सांगायले असतात. तसं आई वडिलां व्यतिरिक्त अशी कोणती माणसं होती की ज्यांनी तुम्हाला चांगलं सांगितलं, चांगला मार्ग दाखवला, 2 सबुरीचे शब्द सांगितले ते सांगा? आता खूप सारे मार्गदर्शक असे आहेत, मित्र त्याच्यामध्ये मित्र पण आहेत असे. म्हणजे आता माझं आता सध्याचा मित्र म्हणजे उद्योजक मित्रच आहेत जे की मार्गदर्शक आणि खूप चांगल्या याच्यावरती आहेत. मग काही पॉलिटिशियन्स पण असतील, त्यांनी सुद्धा खूप सारी मदत केलेली आहे. मग त्याच्यामध्ये काही तुमच्यासारखे मित्र पण आहेत, पत्रकार असे पण मित्र आहेत. ते वेळोवेळी मदत करतात, वेळोवेळी मार्गदर्शन पण करतात आणि वेळोवेळी पाठीमागे खंबीरपणे. कधी काळी या ठिकाणी राणामध्ये काम केलं आहे, राणामनात फिरलेलं आहात, काम केलं आहे आणि त्याची काही लाज नसते खरं. बरोबर. उलट जे केलं ते चांगलं केलं, अगदी. म्हणून आज शरीर मजबूत आहे नाही का? बरोबर. फटाकेही विकले, परंतु हिंमत नाही हारली आणि करत गेलात. अगदी शिक्षण म्हणाल तर अगदी MBA झालं तुमचं. बरोबर. कुठल्या तरी कंपनीमध्ये कुठे नोकरी लागली असती. मग नोकरी न करता दीपकराव उद्योगात काय यावं असं वाटलं? नोकरी मला म्हणजे एक मी फ्रँकली सांगतो, मी ज्यावेळी MBA करत होतो पुण्यामध्ये, मला तिथलं वातावरण कधीच असं मॅच झालं नाही. मला असं वाटलं नाही की तिथं एक म्हणजे 1 BHK 2 BHK फ्लॅट घेणं, तिथं म्हणजे टायमिंग मध्ये जॉबला जाणं, मग नंतर घरी येणं, घरी आपण तिथं हे होणं, एक गोष्ट मला कधीच जमली नाही. म्हणजे असा एक बेसिक पगार, त्या पगारामध्ये आयुष्य आपलं म्हणजे वर्षाचे एवढे आपल्याला टार्गेट आहे, वर्षाचे सपोज 2-3 लाख रुपये येणार, 5 लाख येणार, 10 लाख येणार, त्या टार्गेटमध्येच आपलं आयुष्य बांधणं हे मला कधीच जमलं नाही. मग ते मी थोडंसं मार्केटिंग केल्यानंतर, MBA मार्केटिंग केल्यानंतर मी सुरुवातीला 6 महिने मी जॉब सुद्धा केला. पण जसा जॉब केला त्याच पिरियडवरती मी एक कंपनी स्थापन केली होती, ऑप्टिमिस्टिक एज्युकेशन इंडिया. त्याच पद्धतीचं, त्याच कन्सेप्ट घेऊन आणि त्यांना कुठल्याही अंधारात न ठेवून त्यांना सांगून केलं होतं की मी तुमच्यासारखीच एक कंपनी आहे. मला असं वाटतं की मी कुणाच्या बंधनात करा. बरोबर, अगदी माझ्या मनाचा राजा. आणि
बंधनात राहावं की राहू नये हा कसं असतं की मनाची ठेवण असते. अगदी बरोबर. मला असं वाटतं की याचं श्रेय थोडंफार तुमच्या वडिलांना जातं, अगदी की बरोबर. ज्यांनी तुम्हाला काहीतरी विकायला शिकवलं बरोबर, होतं नाही का. बरोबर, बरोबर. आणि जो विकू शकतो तीच व्यक्ती मार्केटला येऊ शकते बरोबर, नाही का. बरोबर. फटाके विकले हे खरं मला वाटतं की पहिली एमबीची पायरी होती नाही का. हो. कारण नफा आणि तोटा याचा जर ताळमेळ जमला तर माणूस अगदी उद्योगावर सहज येतो नाही का. बरोबर. एक विचार असं वाटतं की जेव्हा या ठिकाणी उद्योजक व्हायचं ठरवलं होतं तर आपल्याला उतरायचं आहे, तर असं म्हणतात की उद्योजक म्हटल्यानंतर मग 4 ओळखी लागतात, त्या समजा कदाचित तुमच्या असतीलही, परंतु त्याला मग 4 पैसे पण लागतात नाही का. 4 ओळखी असणं सोपं आहे, 4 पैसे असणे जरा अवघड आहे नाही का. बरोबर. तर मग भांडवलाची परिस्थिती कशी होती, उद्योग निवडताना नेमकं काय परिस्थिती होती आणि मग कशा प्रकारे हा उद्योग निवडला ते सांगा. आता मी काय खेडोपाडीचाच मुलगा आहे आणि प्रत्येक वडिलांचं हेच असतं की बाबा आपल्या मुलांना चांगलं शिकून चांगली नोकरी करावी. तर अर्थातच जॉब करण्यासाठी मला खूप फोर्स होता, पण जॉब न करता मी व्यवसाय निवडत होतो. मग अर्थातच घरच्यांचा थोडा विरोध असणं आणि घरची बाजू आपल्याला माहिती, जेमतेम मला आज पैसे भांडवल हे पुरू शकत नाही हे मला सुद्धा माहिती होतं. मग मी पहिला व्यवसाय ज्यावेळेस निवडला मी सोलार मध्येच निवडला. अल्ट्राशाइन ही एक कंपनी आहे सोलारची, त्याच्यामध्ये मला डीलरशिप घेण्याचं ठरलं होतं. तर मी पहिले जे पैसे भांडवल लागते ते व्याजानं 5 रुपये टक्क्यानं मी ते मार्केटमधून घेतले होते आणि त्या पैशावरतीच मी माझा पहिला व्यवसाय मी 2012 मध्ये चालू केला होता. फार लवकर सुरुवात केली नाही का. त्यावेळेस साधारण वय काय होतं? माझं वय होतं साधारणतः 24. मला असं वाटतं की उद्योगामध्ये लवकर सुरुवात केली बरी असते नाही का, तर मग आपलं यश चांगलं मिळतं. अगदी आज हा जो प्रवास मी पूर्ण केला आहे, आज सुरुवात किती पण सुरुवात तर अगदी काही नव्हतं करतो नाही का, व्याजाने पैसे काढतो टक्क्याने नाही का. तर आता नेमकी काय परिस्थिती, आज जी तुम्ही गरुड जे घेतले आहे, तर आजची नेमकी काय उलाढाल आहे, कशी परिस्थिती आहे आणि काय नेमकं चेंज झालंय? चेंज मला असं मी स्वतःला मी अजूनही मला वाटतं स्वतःमध्ये नाही, उद्योगात नेमकं काय बदल झाले? उद्योगात खूप सारे बदल. आज सुरुवातीला मला कंप्लीट 1 वर्ष मला कस्टमर मिळालं नव्हतं, कारण सुरुवातीला हो पहिल्या 1 वर्षामध्ये मला कस्टमर मिळाले नव्हते. मी स्वतः माझ्या व्याजाच्या पैशातून मी ते जो गाळा भाडा होता तो आणि त्यावेळी मी गावी राहायचो, ते अपडाऊन करणं, त्यावेळी अपडाऊन करणं, मग ते हे करणं. मग पहिलं कस्टमर मला 1 वर्षानंतर भेटलं. ते भेटलेल्या कस्टमर पासून मला मग ते कस्टमर मिळत गेले. मग त्यांना ते काही गोष्टी मला मग काही कस्टमर मी म्हणजे त्यांचं हे मन राखू शकलो असेल, काही नाराज पण झाले असतील, पण मी जेमते म्हणजे मी प्रयत्न म्हणजे एखादा कस्टमर मिळाल्यानंतर मी 100% त्यांना मी माझं द्यायचो. मला एक विचार वाटतं की बऱ्याच वेळा काय असतं की एक दिवसभरामध्ये जर एकही कस्टमर नाही आला तर अगदी मला डोक्याला हात लावून बसतो नाही का. बरोबर. आठवडाभर जर ही परिस्थिती असेल तर परत मग तो अगदी वर पाहिला असतो. बरोबर. आणि महिनाभर जर कस्टमर नाही आला तर बाबा हे उद्योग का सुरू केला, आपणच नाही तर आपल्या अवतीभोवती जी माणसं असतात तेही म्हणतात. तर तुम्ही तर तब्बल 1 वर्ष, मला असं वाटतं की संयमाची अगदी पराकोटी नाही काही. तर काय नेमकी मनाची अवस्था काय होते? त्यावेळी काय होतं, त्यावेळी जो सोलार जो हा विषय आहे, हा सोलार बद्दल लोकांमध्ये एवढा अवेअरनेस नव्हता ज्यावेळी जो की आज आहे. आज प्रत्येक घरावाला फॅमिलीवाला त्याला सोलार वॉटर हीटर पाहिजे, म्हणजे गरम पाण्याचं, त्याला लाईट आपल्या सोलारवरती पाहिजे. 8-10 वर्षांपूर्वी एवढी परिस्थिती नव्हती. त्यामुळं म्हणजे मी कुठंतरी कमी पडलो असं मी त्यावेळी बिलकुल वाटलं नाही, कारण त्यावेळी अवेअरनेस नव्हता. मी जाऊन भेटायचो, त्यांना पटवून द्यायचो, पण ते म्हणले की ज्यावेळी गरज आहे त्यावेळी नक्की तुम्हाला कॉल करू. मी माझे ते भविष्यातले कस्टमर मी पकडून चालत होतो की ती माझी पेरणीच करत होतं त्यावेळी माझ्या व्यवसायाची. मी ते वेळ दिला तेवढा त्यासाठी. वर्षभर हे भेटणं, त्यांना समजावून सांगणं, त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर घेणं, त्यांचा पत्ता ऍड्रेस ठेवणं, बरोबर, आणि परत त्यांना कॉन्टॅक्ट. मला असं वाटतं की कुठल्याही परिस्थितीमध्ये हार मानू नका आणि कधीही कमीपणा समजू नका की मी का जाऊ. मला असं वाटतं की उद्योगामध्ये तुमच्यामध्ये लवचिकता पाहिजे, तोंडामध्ये गोडवा पाहिजे, आणि हे जर असेल तर निश्चितपणे तुमचा उद्योग हा सक्सेस होतो नाही का. सर दार लावा सर, दार लावा.
मित्र. हो. बस सर हां काय अडचण नाही. बस बस असं. दत्ता जाधव म्हणून मित्र आहे. दत्ता चालेल, नमस्कार. हां तर मग हे सगळं असेल तरच तुम्हाला यश मिळतं आणि निश्चितपणे तुम्ही एक उद्योजक आहात हे सिद्ध करायला जरा वेळ लागतो. पण जेव्हा तुमची वेळ येते तेव्हा अगदी ऑटोमॅटिक सगळं समीकरण बदललं असतं. मला आणखी विचार असं वाटतं की बऱ्याच वेळेला आम्ही विचारतो की तुमच्या यशाचं रहस्य काय. तर हा प्रश्न मी तुम्हालाही करतोय, तुमच्या दीपकजी यशाचं रहस्य काय, म्हणजे कशामुळे हे यश भेटलं. यशाचं रहस्य म्हणजे मला आजपर्यंत चांगला मित्रपरिवार मिळाला आहे. वडिलांचं आईचं मला आशीर्वाद रूपी म्हणा, त्यांचं एक पुण्य म्हणा मला लाभलेलं आहे. आणि मी माझ्या कामाबद्दल खूप प्रामाणिक आहे. मी ज्यावेळी मला इफर्ट्स घ्यायचे त्यावेळी मी इफर्ट्स घेतो आणि प्रामाणिकपणे मी प्रयत्न करतो की माझे समोरचे कस्टमर त्या म्हणजे एखादी गोष्ट परचेस केल्यानंतर त्यांना त्याचं 100% बेनिफिट मिळालं आहे का हे पण मी म्हणणं माहिती घेत असतो. प्रकाश हा नेहमीच इतरांना वाटा दाखवलेला असतो आणि दीपकरावाचे वडील ज्यांचं नाव प्रकाश धर्मे, या प्रकाशरावांनी सुद्धा आपल्या लेकराला वाट दाखवली आणि वाट दाखवल्यानंतर आपण खंबीरपणे उभारलं पाहिजे. कारण दीपक मी मगाच म्हटले स्वयंभू असतो, जो अंधारामध्ये या ठिकाणी काम करतो, अंधारामध्ये या ठिकाणी प्रकाश देतो, इतरांना आधार देतो. मला असं वाटतं की आज उद्योगाच्या माध्यमातून अनेक लोकांना आधार झालेत, ते अगदी चांगलं काम करतात. आणि जेव्हा तुम्ही चांगलं काम करता, मनातून काम करता, संयम असतो नाही का, या सगळ्या बाबी जिथं एकत्र येतात तेव्हाच खऱ्या अर्थानं उद्योगात तुम्हाला एक चांगली झेप घेता येते. कारण सहज नाही आहे. जर मला वाटलं दीपकरावांनी जो प्रयोग केला तो मीही करावा, त्यात मला यश येणार नाही, कारण माझा कुठेतरी स्वभाव नडतो, माझं तोंड फटकळ असतं नाही का. आणि मग या सगळ्या गोष्टी जर विरुद्ध असतील तर मग मी उद्योजक होणार नाही. प्रत्येकात त्या गोष्टी नसतात आणि काही मध्ये असतात आणि म्हणूनच काही लोक या ठिकाणी यशस्वी होतात. दीपकराव, मी एवढंच म्हणेल की तुमची आजची ही झेप ही इतकीच नाही तर आणखी नव्या तुम्हाला झेप घ्यायच्या आहेत. अगदी अनेक शिखरं तुम्हाला गाठायची आहेत आणि गाठणार आहात. परंतु प्रत्येक पायरीवर चढत असताना समाधान मानत चला, इतरांनाही समाधान देत राहा, चांगलं काम करा. भले आपला उद्योग फार नाही वाढू द्या, पण जो आहे त्यातनं जे ग्राहक तुम्ही जोडले आहेत त्यांचं समाधान आजपर्यंत केलेलं आहेच, पण यानंतरही करावं. यासाठी खूप खूप शुभेच्छा. निश्चितच या ठिकाणी यशस्वी उद्योजक दीपकजी धर्मे यांची यशोगाथा तुम्हाला आवडली असेल. परत भेटूया पुढच्या मुलाखतीमध्ये. तोपर्यंत पाहत राहा न्यूज 1 महाराष्ट्र चॅनल. धन्यवाद.